6वी मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला टीम श्रीराम महादेवाडी विपक्ष लढत असताना श्री शिवशंभू गोवे या दोन संघादरम्यानचे घमासान युद्ध आजच्या रात्रीमध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. माजी अध्यक्ष सन्माननीय सचिनजी लाड साहेब यांच्या माध्यमातून कुणाल या बॅटरसाठी पारितोषिक येतोय. जर आपण बॅक टू बॅकचे 3 षटकार लगावले ना तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. चला दिवेश वाळंस, मी आपणास पुनश्च विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब स्वीकारा. ही स्पर्धा आपण फोर्स1 लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती लाईव्ह प्रेक्षेपित करतोय. जे प्रेक्षक लाईव्ह युट्यूबद्वारे आमच्या माध्यमातून जोडले गेले त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत आहे. जे प्रेक्षक या संभेच्या क्रीडा नगरीमध्ये आले त्यांचं सुद्धा या क्रिकेटच्या पंढरीवरती हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहतोय कुलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अजित रजनी क्रिकेटची भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आणखीन एक रात्रीमधील आणखीन एक महत्त्वपूर्ण लढत आपल्या भेटीला येते. टीम श्री शिवशंभू गोवे या संघाच्या माध्यमातून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निलेश आणि कुणाल हे दोन बॅटर आघाडीला आलेत. अंपायर सरांचा इशारा, मॅच इज ऑन, गेम इज बिगिनिंग, 3-1. यस इट इज फर्स्ट बॉल, हार वी टू गो. पहिलाच बॉल अडबा बॅटने खेळत होता, बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये. अंपायर सरांचा इशारा, लेग बाईसचा, लेग बाईसची पहिली धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाते. आदित्य जगायले साहेब यांच्या माध्यमातून निलेशच्या बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. तर सध्याच्या घडीला स्ट्रायकर इनला असलेला कुणाल त्याच्यासाठी सुद्धा कुलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि त्याचबरोबरीनं सल्लागार सचिनजी लाड साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज येतोय. निलेश आणि कुणालची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आघाडीला येते. डावकुरा हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल ऑन द स्ट्राइक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. डावकुरा हाताच्या फलंदाजासाठी पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक 30 सकटच्या बाहेर तैनात करण्यात आला. षटकातील पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा आउटसाइड द ऑफ स्टंप याते मात्र एस्टनचा विथ यू मिस आवर बट डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. षटक क्रमांक पहिला श्रीराम महादेवाडी या संघाच्या बाजूने रोहन पहिल्या बॉलवरती एक सिंगल खर्च केली. त्यानंतर पुढच्याच बॉलवर डावकुऱ्याचा विध्वंसक विस्फोटक फलंदाज कुणाल हा मात्र मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. टीम श्री शिवशंभू गोवे या संघाच्या माध्यमातून दीपक गुजर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी दाखल झालेले पाहायला मिळतील. आणखीन एक डावकुऱ्याचा विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेत. रोहनचं कौतुक करणं गरजेचं आहे. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तो हाताळतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगल खर्च केली, लगेचच पुढच्या बॉलवरती कुणाल सारखा एका विस्फोटक फलंदाजाला त्यानं बाद केलं. सध्याच्या घडीला कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी दीपक गुजर मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक पाहायला मिळतील. षटकातील 3रा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. कोलाड क्रिकेटचा हा रणसंग्राम. ओपिच बॉल अप केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, एका हातामध्ये झेल टिपला, कॅच ऑफ द नाईट. फलंदाज क्रमांक 2 दीपक मैदानाच्या बाहेर. अफलातनं झेल क्षेत्ररक्षकानं टिपलाय. त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे श्रीराम महादेवाडी संघाचा कौस्तुभ. एका हातामध्ये त्यानं झेल टिपलाय. संघासाठीची ही महत्वपूर्ण भूमिका त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये याही रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. बॅक टू बॅकचे 2 विकेट रोहन मोरे या गोलंदाजाने मिळवल्यात. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 21 बॉल मध्ये विवेक पवारच्या बॅटमधनं आलं, जो सुद्धा गोवे गावाला बिलॉंग करतो. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज रोहन मोरे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला इन ॲट नंबर 4 मनोज.
मनोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी टीम श्री शिवशंभू गोवे या संघाच्या माध्यमातून हॅट्रिकचा हा बॉल असणार आहे. या स्पर्धेतील पहिली विकेटची हॅट्रिक, या रात्रीतील पहिली विकेटची हॅट्रिक रोहनच्या नावे राहील का? हाफ ट्रॅकर अडबा बॅट सेटला केला. क्षेत्ररक्षक वेगान बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळतील. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 या आकडावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला, आजच्या रात्रीचा विचार केला तर चेसिंग करणारा हा संघ या स्पर्धेमध्ये विजय होत असताना आपण पाहिला. अगदी या मैदानावरती चेसिंग अगदी सहजरित्या होत असताना आपण पाहिल्यात. 64 धावांचा पाठलाग अगदी यशस्वीरित्या झाला. 67 धावांचा पाठलाग अगदी यशस्वीरित्या झाला. 55 धावांचा पाठलाग सुद्धा यशस्वीरित्या झाला. यावेळेस यू मे विल बी डेफिनेटली निलेश बॅक टू डगआउट. मोठी विकेट संघाचा सरसेनापती, महत्वाची विकेट मिळते या षटकातील. तिसरा फलंदाज निलेश यादव बॅक टू डगआउट. बॅक टू बॅकचे विकेट्स मैदानाच्या आतमध्ये परतत असताना कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभा राहायला तयार नाहीये. कोणताही फलंदाज पार्टनरशिप बिल्ड करायला तयार नाहीये. कारण रोहनची ही बहारदार गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती नियंत्रित भेदक माऱ्याची गोलंदाजी श्रीराम महादेवाडी या संघाच्या बाजूने चालू आहे. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर बॅकफुट वरती ढकललं टीम श्री शिवशंभू गोवे या संघाला. तिसरा धक्का बसला 2 या कडावरती. षटकातील शेवटचा बॉल. रोहन मोरे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. सध्याच्या घडीला प्रणय आणि त्याच्या साथीला मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. षटकातील शेवटचा बॉल. ओपिश बॉल अडबा बॅटनो साईडला एक दिकना फटका. बॉल निघून चालला लॉंग लेग रिजन मध्ये, सीमा रेषा पार येतोय हा प्रणयच्या बॅटमधनं. या इनिंग मधील पहिला चौकार. षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. पहिल्या 6 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 धावा या पहिल्या षटकामध्ये आल्यात. पॉवर प्लेचं आता मात्र खऱ्या अर्थानं दुसरं षटक पाहायला मिळेल टीम श्रीराम महादेवाडी या संघाच्या माध्यमातून. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी सोहम हे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. सोहम वरती विश्वास दाखवलाय. कामकाज इथे मात्र खऱ्या अर्थानं यशस्वीरित्या पूर्ण केलं रोहन मोरेनं. महत्वाच्या 3 विकेट त्यांना मिळवून दिल्यात, जिथे आघाडीला आलेले कुणाल, तदनंतर निलेश आणि तदनंतर दीपक या महत्वपूर्ण टॉप ऑर्डरच्या 3ही बॅटरला डगआउटचा रस्ता त्यानं दाखवला. आता इथून जबाबदारी स्वीकारायची आहे सोहम या गोलंदाजाला. पार्टनरशिप बिल्ड करायची आहे प्रणय आणि मनोज या दोन्ही बॅटरला. सध्याच्या घडीला मनोज ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील पहिला बॉल. राईट अप राऊंड विकेट. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा अचूकता, भेदकता या गोलंदाजाची सुद्धा पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा 6 एकडावरती 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पूर्वार्धाच्या खेळामध्ये टॉस जिंकल्यानंतर श्रीराम महादेवाडी या संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी टीम श्री शिवशंभू गोवे. हाफ ट्रॅकर फटका फसला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. केली जाणार नाही या चुकी. धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील मनोज. एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. कुणाल कदम यांना आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती या. आपले सहकारी मित्र सामी आपली वाट बघतात. सोहम इथे गोलंदाजीला आले. पहिल्या बॉलवरती त्यानं निर्धाव चेंडू हाताळला. अगदी पुढच्याच बॉलवर मनोज सारखी एक मोठी विकेट मिळाली आहे. 6 आकडावरती 4था धक्का बसतो टीम श्री शिवशंभू गोवे या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रितेश 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलेत.
सोहम जबरदस्त गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने रोहन मोरेनं गोलंदाजी केली ना अगदी त्याच थाटणीनं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तो सुद्धा दाखल झाला. पहिल्या 2 बॉलवरती कोणती धाव न खर्च करता 1 विकेट त्यानं मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे. यावेळेस पिच बॉल बॉल बॅक टू द ड्राइव्ह डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती येतील. चांगली फील्ड चांगली फेक मैदानाच्या आतमध्ये होती. तद्भर धावर चित करण्यात आली. 1-1च्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 7 आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून धावा बनवाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत जो एका चौकाराच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ना तो सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक आहे. लो फुल टॉस बॉल अडबा बॅटनं खेळायचं होतं. यष्टीरक्षक फंबल झालेत. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त करण्यात आली आहे. एका सिंगलच्या मदतीनं यस अंपायरांचा इशारा आलाय 22चा. ही 22ची धाव आहे. 22च्या धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. 8 धावा या सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. जबरदस्त बॉलिंग अटॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टीम श्रीराम महादेवाडी या संघाच्या माध्यमातून षटकातीला 5वा बॉल. लो फुल टॉस बॉल लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अँगल क्रिएट करण्याचा गोलंदाज इथे मात्र सातत्यानं उपयोग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेट गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय. तदनंतर टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र हलकीशी वळण घेत असताना सुद्धा पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं 8 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत. खोलवर टप्प्याचा हा बॉल समोरच्या दिशेने केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आले. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. चांगली फेक होतीये परंतु धावावर चित करण्यात येतील 2च्या मदतीनं षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात येईल. पहिल्या 12 बॉलचा खेळ संपेल. पहिली 2 पॉवर प्लेची षटक इथे संपुष्टात येतील. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावसंख्या 10 आकड्यावरती पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये रोहन धावा खर्च केल्या 6. दुसऱ्या षटकामध्ये सोहमनं धावा खर्च केल्या 4. 1 विकेट त्यानं प्राप्त केली आहे. या मधल्या ब्रेक मध्ये वळूया डीजे कडे. ऐकूया डीजे कडनं सुमधुर संगीत. डीजेला विश्रांती देऊयात. मैदानाच्या आतमध्ये वळूया. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. पहिला 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 12 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या 10 आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 तळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. टीम श्रीराम महादेवाडी या संघाच्या बाजूनं बाबू गोलंदाजी मागवरती आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं बंधन हटलं. आता मात्र 30 सेकंदच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. जिथे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. यावेळेस पिच बॉल लॉफ्ट केला. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपेल झेल संपेल. फलंदाज प्रणयचा खेळ. धक्का क्रमांक 5वा. फलंदाज प्रणय बॅक टू द आउट. मोठी विकेट मिळतीये. ओव्हर पिच बॉल मोह आवरला नव्हता आणि तदनंतर हवेमध्ये खेळण्याची चुकी केली बॅटर प्रणयनं आणि मोठी विकेट मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 5वा धक्का. अर्थातच अर्धी टीम डगआउटच्या दिशेला परतली आहे. आता इथून खऱ्या अर्थानं डाव सांभाळावं लागणार आहे. लढण्यापुरती किमान धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारावी लागेल टीम श्री शिवशंभू गोवे या संघाला. 5वा धक्का बसला. आता मात्र रितेश आणि नवीन आलेला फलंदाज विनायक या दोघांच्या खांद्यावरती जबाबदारी असणारा. निलेशनं आज खऱ्या अर्थानं नाराज केलं. कुणालनं बऱ्याच अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना तो सुद्धा गोल्डन डकचा शिकार राहिला. तदनंतर दीपक आले. दीपकनं सुद्धा नाराज केलं. दीपक सुद्धा गोल्डन डकचा शिकार ठरत असताना आपण पाहिले. तदनंतर अफलातनं टिपलेला झेल आपण पाहिला. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी श्रीराम महादेवाडी संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं सेटला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग रिजनला वेगानं बॉल वरती आले. अडवतील फेकतील. तद्वरीत एक सिंगल प्राप्त करण्यात आली. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावरती. 11 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 बाबू याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. पहिल्या बॉल वरती विकेट त्यानं प्राप्त केली आहे. सफल झाले. फटका फसला. बॉल हवे मध्ये. यष्टीरक्षक तुषार बॉलच्या खाली केली जाणार नाही या चुकी. धक्का क्रमांक 6वा. फलंदाज बाद. हाफ ट्रॅकर बॉल अडबा बॅटनं हलक्यातनं स्टेअर करायचं होतं. बॅटच्या टोला चेंडू धडला आणि तदनंतर
बॉलनं बरीचशी उंची गाठली. यष्टीरक्षक बॉलवरती आले. कॉट बिहाइंड द विकेट धक्का क्रमांक 6 टीम श्री शिवशंभू गोवे या संघाला फलंदाज बाद होत असताना आपण पाहिलेत बाटर मैदानाच्या आतमध्ये दिशान दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 8व्या क्रमांकावरती दिशान बॅटिंग साठी आलेत. अगदी जर आपण पाहिलं ना तर खराब स्थितीमध्ये सध्याच्या घडीला टीम श्री शिवशंभू गोवे या संघ, परंतु इथून सुद्धा मॅच मध्ये कमबॅक पाहायला मिळेल. या मैदानावरती एकंदर जर कालच्या 3 दिवसांचा जर विचार केला ना तर धावा चेस होत नव्हत्या, परंतु आजचा दिवस खूप सारा वेगळा राहिला. आजच्या दिवसामध्ये 60+ धावांचा सुद्धा यशस्वीरित्या पाठलाग केला गेला. या मॅच मध्ये मोठी धावसंख्या उभारावी लागणारा हाफ ट्रॅकर अडबा बॅटनं आक्रमण केलंय. फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक आले त्याच्या मस्तकावरती दस्तक देणार हा बॉल निघून गेला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा षटकार. हाफ ट्रॅकर बॉल वरती हात कोले अगदी संघर्ष करण्यासाठी आलेला दिशांत पहिलाच बॉल फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकतोय. दिशांतच्या बॅटमधून हा षटकार आला. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय झालंय. 17 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड द स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अगदी बॅटर सफल झाले. त्यानंतर गोलंदाजानं पाहिलं शरीरापासून दूर ठेवण्याचा कामकाज इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यानं केलं. एक डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबलं. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 17 या कडावरती आपल्याला पाहायला मिळतीये. या षटकातील हा शेवटचा बॉल. ओपिच बॉल लॉफ्ट केला डीप मध्ये. प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाले. त्याच्या वाख्याच्या बाहेर बॉल राहिला. बॅकअप चांगलं होतंय. 2 धावा त्या दरम्यान कंप्लीट केल्या. तिहेरीसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 3 धावा कंप्लीट सुद्धा झाल्यात. षटक क्रमांक 3 इथे संपुष्टात आलाय. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावसंख्या 20 या कडावरती आपल्याला पाहायला मिळतीये. पहिल्या 18 बॉल मध्ये 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा जमा केल्यात टीम श्री शिवशंभू गोवे या संघानं. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेचच टीम जय हनुमान बोले आणि MCC मोहोला या दोन्ही टीमनं सज्ज राहायचंय. मधल्या इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. षटक क्रमांक 4 तळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील टीम श्रीराम महादेवाडी या संघाच्या माध्यमातून. अनुप 4थं षटक तळण्यासाठी अनुप यांना गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं गेलंय. पहिल्या 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्या 20 या कडावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 धावा धावफलकावरती आल्यात. मैदानात माफी असावी 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी अनुप यांच्यावरती विश्वास दाखवलाय. आणखीन एक वेगवान गोलंदाज गोलंदाजी वरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल लो फुल टॉस हवेमध्ये केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली वेगाने येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट दुहेरीसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा केल्या गेल्यात. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 22 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळतीये. षटक क्रमांक 4 मध्ये आपण अनुप यांना पाहतोय. यावेळेस ऑफ द विकेट खेळायचं होतं. आणखीन एक वेगवान बॉल टप्पा पडल्यानंतर वेगानं बॉल इष्टरक्षकाचा वेध घेत असताना इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुषार वाईत आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा बॉल डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबलाय. 22 धावा या सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती आहेत. फुलटॉस बॉल अडबा बॅट नॉन सेटला खेळला. फटका फसला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड झाला. 2 धावा याही बॉल वरती अर्जित केल्या जातील. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती आल्या. तिथून मोठे फटके खेळावे लागतील शेवटच्या
2 ओव्हर मध्ये गोलंदाजांना आता इथून मात्र टार्गेट करावं लागणार आहे. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला, फटका फसला, बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. याही बॉलवरती दुहेरी धाव वर्षित करण्यात येते. सातत्यानं दुहेरी एकेरी धावेने धावफलक वाढवण्याचं कामकाज इथे मैदानाच्या आतमध्ये विनायक आणि दिशांत या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून केलं जातंय. दिशांत एका षटकाराच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये खेळतात. जमेची बाजू राहिली आहे. षटकार लगावल्यानंतर तिहेर दुहेर धावा सातत्यानं त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्या. 26 धावा स्कोर कार्ड वरती या षटकातील हा 5वा बॉल. गोलंदाज अनुप रायटम ओव्हर द विकेट. गोलंदाज शिमाकवरती दाखल झालेत. आणखीन एक देखना फटका एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. या बॉल निघून चाललाय जमिनीला, घासत पुसत चाटत सीमा रेषा पार येतोय. हा देखना दिशांच्या बॅटमधनं, दिशांच्या बॅटमधनं हा चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 30 धावा धावफलकावरती आल्यात. अर्थातच अनुपने या षटकामध्ये तब्बल 10 धावा या पहिल्या 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. या षटकातला शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दिशांत ऑन द स्ट्राइक. जबरदस्त बॅटिंग दिशांत करतोय. आणखीन एक वेगवान बॉल. लो फुल टॉस बॉल बादशाह रडार मध्ये येत नाही. या बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येतोय. षटक क्रमांक 4 इथे संपुष्टात येईल. पहिल्या 24 बॉलचा खेळ संपेल. पहिल्या 24 बॉल मध्ये 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक. आता मात्र शेवटच्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. स्लॉक ओव्हर मध्ये किमान 20 धावा या दोन्ही बॅटर्सला जमा कराव्या लागणार आहेत. 20 धावा आल्या तर तब्बल 51 धावांचा टार्गेट सेट करू शकेल टीम श्री शिवशंभू गोवे. आणि तदनंतर गोलंदाजी सुद्धा बहारदार पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाज हिमाकवरती. गोलंदाज टीम श्रीराम महादेवाडी या संघाच्या बाजूनं रवी गोलंदाज हिमाकवरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये विनायक आणि त्याच्या साथीला दिशांत हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्या विनायक मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राइक आहेत. पहिलाच बॉल वेगवान बादशाह रडार मध्ये येत नाहीये. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. धावा धावफलकावरती शेवटचा षटक. स्लॉक ओव्हर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाज रवी गोलंदाजीला अटॅकिंग इंटरन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागणार आहे. अटॅकिंग इंटरन सध्याच्या घडीला दिशांत मैदानाच्या आतमध्ये खेळतो. एक षटकार तर एक चौकार त्याच्या बॅटमधला ऑन स्ट्राइकला. तो सध्याच्या घडीला मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्या खांद्यामध्ये आहे. तो इथून मॅचला लाटणी सुद्धा देऊ शकतोय. रवी दाखल. पिच बॉल लॉफ्ट केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाही. या बॉल वेगानं ट्रॅव्हल होतोय. चांगलं प्रोटेक्शन केलंय. वेगानं क्षेत्ररक्षक बॉल वरती आले. डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या अगदी अलीकडे बॉल अडवला गेला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. त्या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती आहेत. लो फुल टॉस बॉल लॉफ्ट केला. फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. यावेळेस शेवटच्या क्षणाला हातातून बॉल निसटला. 2 धावा याही बॉलवर चर्चित करण्यात आल्यात. 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. 35 धावा. संघ अडचणीमध्ये सापडला होता परंतु अडचणीमधून मार्ग दाखवण्याचं काम सातत्यानं दिशांच्या बॅटमधून चालू आहे. कमी धावसंख्या अगदी डिपेंड होत असताना सुद्धा आपण या खेळपट्टीवरती अनेकदा पाहिलंय. लो फुल टॉस बॉल बादशाह रडार मध्ये आणखीन एक बॉल येत नाहीये. अंपायरांचा इशारा. लेग बाईसचा एक धाव लेग बाईसच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. 36 धावा धावफलकावरती आल्यात. कालच्या दिवसामध्ये 37 धावांची मॅच सुद्धा बनली होती. टीम तिसे संघानं स्वयंभू किल्ला या संघाच्या विरोधामध्ये 37 धावा सुद्धा डिपेंड केलेल्या आपण पाहिल्या. आजच्या दिवसामध्ये श्री शिवशंभू गोवे या संघाला सुद्धा तो कारनामा करावा लागणार आहे. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. क्षेत्ररक्षक वेगाला बॉलवरती आलेत. एक कंप्लीट केले. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट सुद्धा झाल्यात. या 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल
38 या आकड्यावरती. या इनिंग मधील या पूर्वार्धाच्या खेळामधील हा शेवटचा बॉल. गोलंदाज रवी दाखल झालेत. लेफ्ट राऊंड विकेट गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. लो फुल टॉस बॉल कॅप मध्ये केलेला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक विज्ञान बॉल वरती आलेत. एक सिंगल कंप्लीट. दुहेरीसाठी दोन्ही फलंदाज परतलेत. तिसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न अयशस्वी राहिला. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. तब्बल 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 30 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे टीम श्रीराम महादेवाडी या संघाला. तब्बल 41 धावांची 41 धावांचा पटला कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती बदल करूया. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कोलाट क्रिकेटचा महोत्सव पाहायला विसरू नका. ऐक्यात उत्तरार्धाच्या खेळामध्ये शाहीर योगेश जाधव सरांना धन्यवाद. हॅलो, धन्यवाद किशोरजी कोकरे. यानंतर होणारा सामना जय हनुमान बल्ले विरुद्ध MCC मोहोल्ला. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स वर यायचं आहे. जय हनुमान बल्ले विरुद्ध MCC मोहोल्ला. विनंती असेल कर्णधार, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर त्वरित आपण टॉस बॉक्स वर यायचंय टॉस करण्यासाठी. मॅचच्या ठिकाणी आपण पाहिले तर श्रीराम महादेव वाडे आणि श्री शिवशंभू गोवे संघाची बॅटिंग आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी टोटल 41 धावांची गरज आहे. थोडस माफक असं आव्हान जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया हे आव्हान कशा पद्धतीने पेललं जात आहे. आपण पाहतोय, आपण खेळतोय. कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं भव्य दिव्य नाईट चषक आणि या ठिकाणी प्रकाश झोतातील सामने खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतात. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं, रसिक मायबाप प्रेक्षकांचा, सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचा आणि खास करून आयोजक कमिटीचा पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम प्रभूर रोहा आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. सर्व या ठिकाणी आता क्षेत्ररक्षणांना सजवण्यासाठी आपण वाहतोय. श्री शिवशंभू गोवे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलामीची जोडी देखील मैदानावर प्रस्थान करताना तुषार आणि प्रतीक. 30 बॉल मध्ये 41 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय. रात्रीचे 12:25 होत आहेत आणि नक्कीच प्रेक्षक वर्ग अजूनही आपल्याला मैदानाच्या चहू बाजूला पाहायला मिळतोय. ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेला जोडले गेलेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आज दिवस चौथा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स वर देखील आपण पाहिलं तर कर्णधार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान बल्ले आणि MCC मोहोल्ला. आणि त्या ठिकाणी टॉस देखील टॉस बॉक्स वर ओढला जातोय. बॉलिंग मार्क आपण पाहूया. पहिला बॉलर श्री शिवशंभू गोवे संघाकडून योगेश. तुषार आणि प्रतीक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 30 बॉल मध्ये 41 धावांचं समीकरण बिघडवण्यासाठी 30 बॉल मध्ये 41 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेसिंग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा इथे इशारा येतोय.
पहिला बॉल घेऊन येतोय योगेश हा बॉलर श्री शिवशंभू गोवे संघाकडून. पहिला बॉल आपण पाहतोय पडल्यानंतर शरीरापासून थोडासा दूरवर बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय प्रतीकच्या माध्यमातून, पण पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट बॉल फेकलाय योगेश या बॉलरने. ही बॉलिंग करावी लागणार आहे, अचूक टप्पा फेकावा लागणार आहे, घातक शैलीची बॉलिंग करावी लागणार आहे आणि खास करून आपण पाहिलं तर विकेट काढावे लागणार आहे त्या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर शिवशंभू गोवे संघाला. कारण इथं आपण पाहतोय माफक आव्हान आहे. याच दरम्यान आपण पाहतोय हात खोलले, जागा बनवली आहे. इथं आपण पाहतोय कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये बॉल चाललाय, तिथं क्षेत्ररक्षक जरूर आहे. 2 धावांसाठी हा फटका जरूर घेतलाय प्रत्येक या फलंदाजाने. बरोबर बॅटच्या मिडलला हा बॉल भेटला होता, मोठा हिट मारण्याचा प्रयास जरूर केलाय, पण इथं तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःचं खातं ओपन केलंय श्री गणेश जरूर केलंय. जसं आपण आयुष्यामधलं एखाद्या बँकेत जाऊन अकाउंट ओपन करतो ना, क्रिकेटच्या मैदानावर देखील तसंच अकाउंट इथं ओपन केलंय प्रत्येक या फलंदाजाने. षटकातील आपण पाहतोय तिसरा बॉल, पुन्हा एकदा कव्हर मध्ये बॉलला वाढवलाय, क्षेत्ररक्षक लॉंग कव्हरला जरूर आहे आणि याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावांसाठी हा फटका प्रत्येक या फलंदाजाचा श्रीराम महादेव वाडी संघाकडून. टोटल 3 बॉल मध्ये 4 धावा हे समीकरण जरूर आपण पाहतोय. षटकातील जरूर आपण पाहतोय चौथा बॉल, नक्कीच आपण पाहूया. याच दरम्यान आपण पाहतोय योगेशने थोडीशी दिशा भूल केली आहे, बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय, स्टॉप झालाय. चांगला बॉल हाताळलाय योगेश या बॉलरने, अचूक टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला आपल्याला. या बॉलला ऑन साइडला मारण्याचा विचार केला होता, पण बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. इथं डॉट बॉलची सांगता देखील केली जाते. योगेशचा पुढचा बॉल, याच दरम्यान पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते, थाय पॅडला बॉल लागतोय आणि याच दरम्यान आपण पाहतोय बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल एक धाव जोडली जाते स्कोर कार्डवर. सिंगल एका धावेने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. धावसंख्या होते 5 धावा, जरूर चेंडू देखील 5 फेकलेत. सुरेख या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना योगेश हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय श्री शिवशंभू गोवे संघाकडून. श्रीराम महादेव वाडी आणि श्री शिवशंभू गोवे यांच्यामध्ये लढत, यांच्यामध्ये भिडात मैदानावर जरूर आपण पाहतोय. प्रकाश झोतातील सामने नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील जरूर पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलाय, जरूर इथं आपण पाहतोय पॉइंटला बॉल चाललाय आणि पॉइंटच्या दिशेला सिंगल एक धाव मिळते. सिंगल एका धावेने षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर 6 बॉल मध्ये 6 धावा जरूर या ठिकाणी जोडल्या जाते त्या स्कोर कार्डवर श्रीराम महादेववाडी संघाच्या. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, नशिबाच्या सगळ्याच सोंगटे आपल्या मनाप्रमाणे पडतील असे नाही, जशा पडतील तशाही परिस्थितीमध्ये आयुष्याचा डाव पण जिंकण्याची जिद्द असली पाहिजे. टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये देखील मित्रांनो असंच आहे. कारण कधी कधी हीच कमजोर धावसंख्या तुम्हाला नाकी नऊ आणते, तुम्हाला घाम गाळायला लावते, तुम्हाला घाम फोडते. कधी कधी मोठी धावसंख्या सहज आपण चेसिंग करतो, पण कमजोर धावसंख्या मात्र क्रिकेटच्या मैदानावर कधी कधी मात्र रडवते. ही कमजोर धावसंख्या जरूर आहे, पण बॉलिंग इथं पाहिलं आपण पहिलं षटक योगेशने काय पॉवरफुल हाताळलंय, अतिशय सुरेख षटक. 6 बॉल मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यानंतर बॉलिंग मार्कवर बदल झालाय. आलाय मनीष, तुषार प्रतीक मैदानाच्या आतमध्ये श्रीराम महादेववाडी संघाकडून. षटकातील पाहूया पहिला बॉल. पहिला बॉल हाफ ट्रॅकरचा बॉल, त्याला मात्र दिशा दाखवली, पॉइंट मधून बॉल चालला. यावेळेस मात्र त्याला बॅकअप दिला जाईल का? याच दरम्यान जरूर बॉलच्या खाली क्षेत्ररक्षण आलंय, तोपर्यंत आपण पाहिलं ना इथं धावा देखील घेतल्या जात आहेत आणि तब्बल आपण पाहतोय 2 धावेने स्कोर कार्ड होतोय
8 धावा जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. एक चांगली सुरुवात नक्कीच श्रीराम महादेवाडी संघाला देखील करावी लागणार आहे. षटकातीला जरूर पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. हा बॉल मात्र पॉइंट मधून सरळ चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषेच्या पार. ऑल बेस्ट चौकार. सुरेख फटका या ठिकाणी हाताळलाय. फलंदाज तुषारच्या बॅटमधून 4 धावा निघाल्यात आणि या 4 धावेने 12चा आकडा स्कोर कार्डवर जरूर चोडला जातोय. आता मात्र हळूहळू या धावसंख्येला चेसिंग करण्याचा विचार तुषार आणि प्रतीक या जोडीचा श्रीराम महादेववाडी संघाकडून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला षटक तर चांगलं हाताळलं. यावेळेस मात्र मनीषला या ओव्हरमध्ये एक चौकार जरूर लगावला गेलाय. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख बॉल. चांगला बॉल जरूर या ठिकाणी हाताळलाय. पुन्हा या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता तुषार या फलंदाजाने. थोडीशी आपण पाहिलं ना बॉल पासून बॅट थोडीशी दूर राहिली होती आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो ना डॉट बॉल ज्या ठिकाणी फेकला जातोय. पुन्हा एकदा षटकातील नेक्स्ट बॉल. यावेळेस वा सुरेख यावेळेस थोडासा ब्लॉक करण्याचा विचार केलाय फलंदाज तुषार याला आणि याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू देखील डॉट बॉलची सांगता जरूर केली जाते. चांगली बॉलिंग चांगला अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. तुषार बाईत म्हटला तर एक आक्रमक आणि विस्फोटिक शैलीचा फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय श्रीराम महादेववाडी संघाचा आणि गेली कित्येक वर्ष या खेळाडूला मी पाहत आलोय. याच दरम्यान मात्र आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू दन 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 सीमारेषा पार. तुषार बाईचा आलाय बेस्ट अँड बेस्ट चौकार. चार धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. आतापर्यंत आपण पाहतोय 16चा आकडा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम महादेववाडी संघाची टोटल आतापर्यंत 16. एक चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळाला श्रीराम महादेववाडी संघाचा आणि तदनंतर मात्र आता बॅटिंग करताना याच दरम्यान आपण पाहतोय थोडासा पुन्हा हा बॉल शरीरापासून दूर फेकलाय. अर्थात प्रत्येक बॉलर आपल्या बॉलिंग मध्ये वाईड यॉर्कर फेकत असतात. थोडासा स्वतःचा आणि संघाचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असतात. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर याच्यामध्ये सक्सेसफुल. षटक क्रमांक दुसरा होतोय समाप्त. 2 षटका अखेर 16 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी श्रीराम महादेववाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट खूप त्रास टोमणे आणि कष्ट करून वेळात वेळ काढून संघाला महत्व देतात. कोणी जॉबवरून नाईट करून थेट मैदानात येतो तर कोणी एक्झाम असताना घरच्यांना हेटाळून येतो. या धावपळीच्या जगात मात्र क्रिकेटसाठी वेळ मात्र बरोबर निघतो. कोणी तर खेळायला नसताना सुद्धा दिवसभर उन्हातान्हातून संघाला आधार देत असतो. या संघाला वचन द्या मॅच हरलात ज्याच्यामुळे हरला त्याला समजावून सांगा. वेळ आली तर भांडाई पण पुढच्या वेळेला मात्र पुन्हा एकजुटीने खेळा. हे नक्कीच प्रॉमिस आपल्या टीमला करा. यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर रितेश षटक क्रमांक 3 घेऊन आलोय आणि याच दरम्यान पहिलाच बॉल डॉट फेकलाय. रितेश या बॉलरने चांगली कंजूस बॉलिंग जरूर या ठिकाणी शिवशंभू गोवे संघाकडून देखील केली जाते. एक कमजोर धाव संख्या असताना ताकदीची बॉलिंग. याच दरम्यान आपण पाहतोय हात खोलले तुषार बाईतने हवेमध्ये बॉल आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक मिस करतोय. झेल मात्र पकडायला पाहिजे होता पण इथं आपण पाहतोय मिस झालंय. क्रिकेटमध्ये कॅचेस फार महत्वाचे असतात मित्रांनो. कारण जसं क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना तुमची बॅटिंग जितकी महत्वाची आहे तुमची बॉलिंग जितकी महत्वाची नाही तितकंच तुमचं क्षेत्ररक्षण देखील क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस तुमचं क्षेत्ररक्षण मजबूत असेल ना त्यावेळेस मात्र समोर किती कोणताही बलाढ्य संघ असो त्याला तुम्ही चारी मून चित्त्या करू शकता. आणि याच दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा
इथं आपण पाहतोय क्षेत्ररक्षकापासून दूर बॉल पाहायला मिळाला आपल्याला. 2 धावांसाठी हा फटका जरूर घेतलाय. 2 धावेच्या साहाय्याने पुन्हा श्रीराम महादेववाडी संघाची धावसंख्या टोटल धाव फलकावर आपण जर पाहिलीत ना तर 18 धावा, माफ करा 19 धावा स्कोर कार्डवर जरूर विदाउट लॉस पाहायला मिळते आपल्याला. षटक क्रमांक 3 रितेश घेऊन आलाय श्री शिवशंभू गोवे संघाकडून. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय आणि याच दरम्यान ओ हो ही दुसरी चुकी केली शिवशंभू गोवे संघाने. हे झेल असे जर तुम्ही सोडलात तर नक्कीच या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर जावं लागेल, कारण झेल जर टिपले असते तर इथं विकेट नक्कीच मिळाल्या असत्या. बॉलरचा कॉन्फिडन्स देखील हाय झाला असता, पण इथं चुकीवर चुकी केली जाते. इथं लाईफलाईन मात्र सुरू आहे श्रीराम महादेववाडी संघाचे. प्रत्येक खेळाडूला इथं जीवन दान दिलं जात आहे. षटकातील पुन्हा एकदा रितेशचा पुढचा बॉल. इथं आपण पाहतोय रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल मात्र नव्याने फेकावा लागणार आहे रितेश या बॉलरला. आतापर्यंत 21 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही रस्ता दूर आहे श्रीराम महादेववाडी संघाचा. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय ओ लेग साईडच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने दोन्ही हात खोललेत, वाईचा इशारा केला. 1 अवांतर धाव मिळतीये. 21+1 22 धावा स्कोर कार्डवर. नक्कीच आपण पाहतोय या नाईट क्रिकेट मध्ये खरंच एक वेगळा खेळ, एक वेगळा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय सुरेख चांगला बॉल हाताळलाय. पुन्हा फलंदाजाच्या शरीरापासून दूरवर बॉल फेकलाय. स्वतःचा बचाव केलाय, टीमचा देखील बचाव केलाय रितेश या बॉलरने. आतापर्यंत आपण पाहतोय रितेशने या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत, म्हणजे 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 22 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. पुन्हा एकदा पॉइंटला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण जरूर याच दरम्यान केलं जात आहे. 3 षटकांचा खेळ इथं समाप्त होतोय आणि 3 षटका अखेर 23 धावा स्कोर कार्डवर. आणि आता 12 बॉल मध्ये 18 धावांची गरज जिंकण्यासाठी. अजूनही श्रीराम महादेववाडी संघाला जिंकण्यासाठी. वाह, एक लो स्कोर असताना देखील श्री शिवशंभू गोवे संघाची काय जबरदस्त बॉलिंग, काय बॉलिंगचा अटॅक होतोय. अतिशय पॉवरफुल या ठिकाणी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाले. इथं देखील रोखलंय, थांबवलंय खऱ्या अर्थानं श्रीराम महादेववाडी संघाला. खास करून या मॅच मध्ये अतिशय सुरेख या ठिकाणी बॉलिंगचा प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही मॅच मित्रांनो संपलेली नाहीये, कारण या मॅच मध्ये जरूर काही होऊ शकतं. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी राजा मात्र तुम्हालाच म्हटले पाहिजे. जरूर या मॅच मध्ये कोण राजा होईल थोड्याच वेळामध्ये याचा निकाल देखील आपल्याकडे येणार आहे. पण अजूनही मात्र श्री शिवशंभू गोवे संघ देखील मैदान सोडायला तयार नाहीये, कारण घातक शैलीचा मारा आणि अतिशय चोख टप्प्याची बॉलिंग या ठिकाणी केली जाते. 18 बॉल फेकलेत. 18 बॉल मध्ये आतापर्यंत 23 धावा खर्च केल्यात. याला म्हणतात इट का जवाब पत्थर से, जशास तसं उत्तर देणं, आणि तेच उत्तर या ठिकाणी दिलंय. पण इथं काय श्रीराम महादेववाडी संघाचे फलंदाज इथून मात्र 12 बॉल मध्ये 18 धावा बनवतील का, हा प्रश्नचिन्ह त्यांच्या पाठीमागे जरूर मोठा लागलाय. कारण 12-18 ची गरज म्हटली तर 9-2-18 प्रत्येक ओव्हर मध्ये 9+9 अशा धावा बनवायच्या आहेत. खास करून या मॅच मध्ये श्रीराम महादेववाडी संघाला. एका बाजूला आपण पाहतोय तुषार बाईत आहे, दुसऱ्या बाजूला प्रतीक हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर आलाय समीर श्री शिवशंभू गोवे संघाकडून. समीरचा पहिला बॉल
पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतो ऑन साइडला मारण्याचा विचार केला, यावेळेस मात्र हा बॉल सरळ येतोय फाईन लेगच्या झोन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे बॉल जवळजवळ अडवला होता, पुन्हा बॉलने दिला धोका, इथं मिळाला मोका, धावा मिळतील 4 चौका. पहिल्याच बॉलवर 4 धावा. जवळजवळ बॉलचा पाठलाग केला होता पण नाहीये, बॉल मात्र फरार झालाय 4 धावांसाठी. आणि श्रीराम महादेव वाडी संघ आता जरूर एक मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते आपल्याला. 27 धावा स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावर बॉल जातोय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. सिंगल एकच धाव मिळतीये, सिंगल एका धावेने आपण पाहतोय. 28 धावा स्कोर कार्डवर. अजूनही मॅच मात्र दोन्ही बाजूला जरूर आहे, अजूनही सामना 20-20 आहे. शिवशंभू गोवे श्रीराम महादेव वाडी. षटकातील आपण पाहूया, यावेळेस आपण पाहतो हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक, यावेळेस कुठली चुकी नाहीये, यावेळेस झेल मात्र सुरेख टिपलाय आणि यावेळेस फलंदाज बाद होतोय. तुषार बाईत बॅक टू द पॅव्हिलियन. तुषारच्या पारीचा होतोय अंत, माफ करा प्रतीकच्या पारीचा होतोय अंत. स्कोरबोर्ड इथं होतोय शांत. विकेट नंबर 1 प्रतीक बॅक टू द पॅव्हिलियन. मोक्याच्या क्षणी मात्र विकेट जरूर घेतलीये. गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय, जरूर या ठिकाणी चांगली बॉलिंग करताना समीर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये भाई नंबर 3 वर. षटकातील 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत समीरने, 5 धावा खर्च केल्यात, 1 गडी बाद केलाय. एक पार्टनरशिप होती ती पार्टनरशिप मात्र तोडली आहे. याच दरम्यान डायरेक्ट बॅटवर त्याला मात्र सरळ पाठवलंय फिल्डरच्या डोक्यावरून. हवाई फायर वाईडिश लॉंग ऑन मधून, लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. चुकी केली इथं बॉलर समीरने, डायरेक्ट बॅटवर फेकला भाईच्या, भाईने मात्र वाईडिश लॉंग ऑन मधून सरळ बाहेर बॉलला फेकला. 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धावेने 34 धावा स्कोर कार्डवर. याच्या अगोदर चांगले बॉल फेकत असताना समीरने चुकी केली, एक तोहफा जरूर दिला आणि तो तोहफा भाईने देखील त्याचा स्वीकार केलाय. याच दरम्यान आपण पाहतो एक वाईड बॉल, ऑफ साइडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. 1 धाव अवांतर एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जोडली जातीये. 35 धावा स्कोर कार्डवर. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा समीरचा पुढचा बॉल. डाव्या हाताने बॉलिंग करताना समीर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल हाताळलाय, डॉट बॉलची सांगता केली जाते. या षटकातील समीरची आतापर्यंत आपण पाहिलेत ना 5 चेंडू होत आहेत, 35 धावा स्कोर कार्डवर. काय हा शेवटचा बॉल डॉट फेकेल का समीर? डावखुरा गोलंदाज आणि याच दरम्यान मात्र या बॉलला उडवलंय, हवेमध्ये बॉल जरूर आहे आणि हा बॉल फिल्डरच्या डोक्यावरून हवाई फायर आणि अशा प्रकारे हा विनिंग स्ट्रोक आहे. मॅच संपवली बाह्य फलंदाजाने आणि इथं आपण पाहतोय श्रीराम महादेव वाडी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक